बे एके बे बे दुने चार बे त्रिक सहा तीन अधिक 2 5 4 अधिक 2 6 वासाठी पडली तुझ्या तोंडावरती. अभ्यास करतोयस ना? मग मुंगला डासला का नाचतोयस? तुझा ना आता अभ्यासच बाहेर काढतो. काय चालला तुमचा? पोरगो अभ्यास करता बघवणार नाही का तुमका? बघवणार नाही. अभ्यास करताना नाचतो कसा बघितलास? हो, मी बेरीज करताना असंच उभं राहून करतो. हा, पेपर सोडवताना पण असाच नाचणारच. अभ्यासात बसल तर तू दार उघड जा. मी कशाला उघडू? मी कशाला उघडू म्हणजे? आज वार काय आहे? वार कुठला? तुम्हाला सोमवार आणि मंगळवार दिलाय, मला बुधवार आणि गुरुवार, आई शुक्रवार, मला शनिवार, परत तुम्हाला रविवार आहे. आज तुमचा वार आहे, तुम्ही उघडा. तुझ्या दाढीला ना दोरी बांधतो आणि नदीत सोडतो पासाड्यातला. मग मी पण कुठं पण दोरी बांधायला नदीत सोडेन. मग दुखलं की बोलू नका. दुखलं तुला ना आता ना वासक्यात घालीन तुझ्या. नेहमीचा तुमच्या दोघांचा भांडत राहतात नुसते. जावा ती दरवाजावर कोणीला बघा लवकर जा. दोरी बांधतोय. नमस्कार. 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 मी पृथ्वी प्रताप. होय काय? हा, प्रभाकर मोरे. हो, मीच तो कातील प्रभाकर मोरे. हा, या आत या. हा, वा वा, या बसा. थँक्यू सर. थँक्यू. काय काम काढलं आमच्याकडे? नमस्कार. मी हॅपी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून आलोय सर. होय सर, आमची कंपनी इन्शुरन्स आणि पॉलिसीजमध्ये डील करते. काल तुमचं आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं सर. होय काय? हो हो. नाही, हल्ली ना माझ्या काही लक्षात राहत नाही. पण रोज कसं मला अनेक कंपनीतनं ना बऱ्याचशा पोरींचं फोन येतात का नाही. म्हणजे माझा डीपी बघून ना त्यांना लय लाळा लागतो. त्याच्यामुळे ना त्यांना सारखा फोन करावा असा वाटतो. काय जमत होय तर लेंग्याची नाडी अशी एवढी बाहेर येतात ती आत टाकूची तेवढा कळणार नाही. पण बायकांका लळा लावळूचो माका कळता. परक्या माणसासमोर माझ्या लेंग्याची नाडी काढू नको सांगून ठेवतो तुला. त्या माणसाक जाऊ दे, मग बघतोय तुमका बरोबर. तुम्ही कोण काय काम काढलं? हा वहिनी, गुड क्वेश्चन. ऍक्च्युली सरांचं काल आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं मिस मोनाची. हा मोना बरोबर मी बोललो तिच्या बरोबर. तर सर म्हणाले होते की ते आज अवेलेबल आहेत म्हणून आलो. नाही, मोना बरोबर बोलायचं असेल तर मी रोज अवेलेबल असतो का नाही. हो, पण ती मला बोलली ना कधी आणि कुठं भेटायचं आता. सर, मी तुमचा गैरसमज दूर करतो. मोना मॅडम ज्या आहेत, ज्या आमच्या एक्झिक्युटिव्ह आहेत, त्या फक्त फोनवर बोलतात. हो, आणि क्लायंट्सना भेटायला मी जातो. मी इन्शुरन्स एजंट आहे सर. मी पॉलिसीज इन्शुरन्स काढतो सर. जीवन विमा काढलाय का तुम्ही कधी? काय असता? नाही म्हणजे आम्ही तसला कधी काय काढूक नाही ना. आणि आम्हाला गरजच पडली नाही. काय सर, विमा म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण आपल्या कुटुंबासाठी केलेली तरतूद. म्हणजे सर सांगतो. सर, विमा म्हणजे काय असतं सर? आता पुढच्या 15 वर्षात समजा तुम्ही मला दर महिन्याला 10,000 रुपये दिले. अच्छा. हा, तर तुम्ही मेल्यानंतर त्या 15 वर्षात म्हणजे समजा जर तुम्हाला काही झालं, काही दुर्दैवी घडलं, तुमचा मृत्यू झाला, तर कंपनी तुम्हाला 10 लाख रुपये देणार तुम्ही मेल्यावर. म्हणजे मेल्यावर 10 लाख रुपये? हो हो. कुठं आणून देणार? माझ्या सरणावर का यमराजाकडे का कावल्याला पिंड म्हणून देणार? नाही सर. म्हणजे कंपनी तुम्हाला 10 लाख रुपये देणार म्हणजे तुम्हाला 10 लाख रुपये नाही देणार. मला नाही, तुमच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देणार म्हणजे तुमच्या पत्नीला ते 10 लाख रुपये मिळणार. हिला मिळणार? हो. अरे मी मेल्यानंतर हिला काय पैशाची गरज आहे? खरं म्हणजे ना ही मेल्यानंतर मला पैशाची गरज आहे. काय समजलं? गप्पा तुम्ही भाऊजीनू 10 लाख रुपये मिळतले बघा. माहिती मिळाल्यावर तर तुम्ही ऐकलंच का? 10 लाख रुपये चाय टाकू घेत बाईस थोडी. नाही काका, मला परब्या मेल्यावर ना मला मिळाले पाहिजेत पैसे. परब्या मेल्यावर ना मी अख्ख्या गावाला गाव जेवण घालणार आहे. जाम डोक्याला ताप झालाय तो परब्या. यांचा नेहमीच आहे. तुम्ही काय नाही, तुम्ही बसा, मी चाय टाकते. काका तुम्ही मला सांगा, परब्या मेल्यावर आम्हाला 10 लाख रुपये मिळतील? हो. मग मरायच्या आधी 5 लाख रुपये द्या ना आम्हाला. मरायच्या आधी कसले 5 लाख रुपये? तसं पण काय दम नाही यांच्यात. ते पण मेलेलेच आहेत अर्धे. नाही, खराचा दम काय नाही. अरे वहिनी, काय बोलीस तू? काय बोलीस? नाही दम नाही. एक मिनिट, काय बोलास? अर्ध इकडे पुढे ये.
तुम्ही एक काम करा काय? ते 10 लाख रुपये मरू दे. हा. तुम्ही मला आत्ताच्या आता 2 लाख रुपये द्या, ह्याला मारून टाकतो. अरे ह्याला मारून टाकतो. सर असं काय करताय तुम्ही? का असे वागताय मला कळत नाहीये. सुपारी दिल्यासारखं वागताय सर. असं सर तुम्ही बसा, प्लीज बसा. हे बघा मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुणाला मारलत की तुम्हाला लगेच पैसे नाही मिळत. नाही काय? हां, पॉलिसी म्हणजे काय, तर तुम्ही एक पॉलिसी काढता, तुम्ही डॉक्युमेंटेशन करता, विम्याचे पैसे भरावे, प्रीमियम जे म्हणतो ना आपण, हफ्ते ते भरावे लागतात. त्याच्यानंतर ज्याच्या नावाने विमा काढलेला आहे, समजा त्या माणसाचा अकस्मित, नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला, तर त्या माणसाला 10 लाख रुपये मिळतात. अच्छा. लक्षात घ्या सर, जीवन विमा करणं फार गरजेचं का? सर तुम्हाला सांगतो, 3 महिन्यांपूर्वी माझा एक मित्र, म्हणजे माझा क्लायंटच झाल्यानंतर तो, मी त्याला सांगत होतो तू जीवन विमा काढ, पण त्याने जीवन विमा काढला नाही सर. मी त्याला सांगितलं तू काढ, याचा पुढे जाऊन तुला फायदा होईल. मी त्याला कसा बसा जीवन विमा काढायला सांगितला सर, 3 महिन्यात त्याचा मृत्यू झाला सर. अरे बाबा. पण एका आठवड्यात मी सेटलमेंट करून दिली. आमच्या कंपनीने 10 लाख रुपये दिले. ती माणसं खुश झाली. बरा झाला. हे बघा, जर तुम्ही विमा काढलात तुम्हालाही 10 लाख रुपये मिळतील. नाही हे नको आम्हाला, काही हा असलं काय पटण्यासारखं नाही आहे. नको. हरकत नाही सर, तुम्ही अवेलेबल आहात म्हणून आम्ही आलेलो. तर तुम्हाला इन्शुरन्स नाही सर, तुम्ही मेडिक्लेम काढा सर. मेडिक्लेम म्हणजे? सर सांगतो सर, समजा सर उद्या तुम्हाला काही झालं, म्हणजे तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला ऍडमिट करण्याची वेळ आली, तर तुम्ही आम्हाला जसं मगाशी केलं आपण तसंच, की तुम्ही आम्हाला प्रीमियम द्यायचे, म्हणजे 10,000 रुपये हप्ता तुम्ही आम्हाला द्यायचा दर महिन्याला. आणि तुम्हाला जर काही झालं, ऍडमिट झाला, तर तुमच्या पूर्ण दवाखान्याचा खर्च जो काही असेल ते आमची कंपनी करणार सर. आम्हाला काय होत नाही हो, आम्हाला दवाखान्यात कधी जाण्याची गरजच पडली नाही. काय सर नाही, प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला काही होत नाही सर. सर तुम्हाला सांगतो वहिनी, माझा मित्र, म्हणजे माझा क्लायंटच झाल्यानंतर तो माझा मित्र 3 महिन्यांपूर्वी तो मला सांगत होता की मला मेडिक्लेमची गरज नाही, मला काही होत नाही. पण मी त्याला म्हटलं नाही काढ. तो नाही म्हणत होता. मी त्याला म्हटलं जबरदस्ती काढ. 3 महिन्यात तो हार्ट अटॅकने हॉस्पिटलाइज झाला. सगळा खर्च आमच्या कंपनीने केला सर 3 महिन्याचा. होय काय? नाही, पण तुम्ही जा काय बोलतात ना हार्ट अटॅक वगैरे, तर आमका काही येऊचा नाही. कारण आम्ही आठवड्यात 3दा मेथीची भाजी खातो ना. पण वहिनी काय, आपल्याला हार्ट अटॅकचा त्रास नाही होणार, पण किडनी फेल्युअर होतो हल्ली. नाही तसलं या आमच्या एरियात अजिबात नाही. काय नाही. शुक्रवारी कधीतरी 2-3 तासासाठी जाता मिक्सर लावू, प्रॉब्लेम नाही. मग काय फोन बिन केला ना तर होऊन जातं. येऊन जा. 3 तासांसाठीचा किडनी फेल्युअर म्हणजे 2-3 तासांसाठी, म्हणजे लाईट जाते का ना आमच्या एरियातली? कधीतरी जाता, कधीतरी नाही बहिणी नाही. अहो ते लोड शेडिंग हे काय जवळच नाही रे. हे लोड शेडिंग काय झालं सर? किडनी फेल्युअर. किडनी नाही. किडनी असते ना सर, प्रत्येकाला असते सर किडनी. आम्हाला नाही बुवा. शहरातल्या लोकांना असती तर आम्हाला काय, आमच्या गावातल्या लोकांना कुठंच नाही. काय जमायचं दत्तू तुला आहे काय रे? मला नाही. रस्ते तुला माका काय विचारतास? माझ्या अख्ख्या घरात नाही कोणाक नाही. माका असतं आम्हाला ना, आमच्या कोणाला नाही. सर किडनी प्रत्येकाला असते. इथे असतात ना मागे 2. ते कुले तुझं अरे किडनी रे बाबा, किडनी. ते मांड्या नाही. अरे याला सांगा कोणीतरी किडनी मरू द्या सर. सॉरी सर. सर एक गोष्ट लक्षात घ्या, मी कशासाठी आलोय. This is the very important part. See, this insurance, these policies are essential of our life. Oh my God. You should try it. You should buy it. Understand my point, sir. Please. कळलं? Yes, I know. I know. Taking about fertilizer, good thing. Whole body is fertilizer, nothing for else, mouth and hands and nothing eyes. A good thing, fertilizer. I shall always movement for movement, as body structure is not anything else. I shall always and movement for fertilizer. You know, if the focus is your eyes and nose and mouth and lips, it's nothing else. Fertilizer. Good thing. I shall good thing, not fertilizer. I shall. Began as most important for body parts is movement as fertilizer, good thing and anything. Just something for I know very well. I am study for India and world champion. Shut up. No. Failure, no.
सर मला माफ करा सर. सर नका इंग्लिश नका बोलू सर. इंग्लिश नका बोलू प्लीज. थांबा इथेच थांबा सर. नका घेऊ तुम्ही इन्शुरन्स नका घेऊ तुम्ही मेडिक्लेम नका घेऊ सर. गुंतवणूक मॅडम गुंतवणूक करायला हवी की नाही मला सांगा. तुम्ही सांगा. नाही 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 त्या गुंतवणुकीचा वगैरे काय बोलू नका. त्या सगळ्या त्याच्यातले त्रास होतो बघा. नाही मॅडम नाही. नको नकोच आठवणी येत राहतात. मग एकमेकांका मिस कॉल देऊचे एकमेकांका मेसेज करूचे नको. आणि मग यांका कळूक नको म्हणून सगळा डिलीट करू चला. आणि मग कधी लक्षात नाही राहिला तर मग सारखं फोनचं पासवर्ड चेंज करूचो. आणि मग पासवर्ड लक्षात नाही राहिलो तर अजून एक वेगळं गुंतवणूक आहे त्याचं नावच काढू. अरे कुठली गुंतवणूक आहे. नाही आम्हाला आवडत पण नाही ना असलं गुंतवणूक. अरे तुमच्या लक्षातच आलं नाही तुमची बायको काय बोलली. ऐका ना सर गुंतवणूक पॉलिसीज इन्शुरन्स मेडिक्लेम हे सगळं महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल बोला. मी त्याच्यासाठी आलो इतक्या लांबून तुम्हाला सांगायला. म्हणून तुम्ही अवेलेबल होतात की नाही आज सांगितलं होतं की नाही तुम्ही. मग माझं ऐका सर हे सगळं काढा. हे महत्वाचं असतं. जगातला प्रत्येक माणूस काढतो. तुम्ही काढले होय काय पॉलिसी. सर माझी स्वतःची 1 करोडची पॉलिसी आहे सर. काय सांगता वा. मग मला काही झालं तर माझ्या कुटुंबाला 1 करोड मिळतील. किती 1 करोड. काय सांगता वाय काय. मग तुम्ही आता समजा गेलं तर त्यांना दाखवण्यासाठी तुमची बॉडी लागेल ना. पुरावा तर लागतोच ना सर. माणूस मेलाय हे कळायला नको का त्यांना प्रूफ लागतो. अच्छा प्रूफ लागतो. हो. मग आम्ही आता असं करता काय सर तुम्हाला आम्ही मारताव आणि तुमची फॅमिली आहे ना त्यांच्याशी आम्ही डील करताव की बॉडी आमच्याकडे आहे तर त्याच्यातलं अर्धे पैसे तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला देतील ते देतील ना. पुरावा आपल्याकडे असतो यांची बॉडी आपल्याकडे असते ना. पुरावा. पण एक काम करूया घासलेट टाकून याला मारूया नको. काय बॉडी जलून खाक झाली तर बॉडी दाखवणार कुठली आपण. एक बरं दत्तो ताबडतोब दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. मी नाही दरवाजा बंद करणार. का रे मी दरवाजा बंद करायला गेलो आणि तुम्ही काम करून टाकलं तर आज कोयता मी चालव. नाही तू नाही. तुमच्या दोघांचा नेहमीचा भांडताच तुम्ही दोघांनी. आज माका ट्राय करू. पाय पडतो मी नका घेऊ. तू माझ्याकडून पॉलिसी नका पॉलिसी नका घेऊ. मी जातो पॉलिसी नका घेऊ. नाही काढायची नाही काढायची. मग त्या मोनाला जाऊन सांग सारखी दिवसात 5-6 वेळा फोन करते. आज लोन पाहिजे काय उद्या पॉलिसी काढता वाय काय. अरे इथं वसडे जगायला पैसे नाही मेल्यानंतर पैशाचा उपयोग आहे. आग लागली तुझ्या तोडाला परत जर दिसलास ना तुझी पॉलिसी सगळं ना तुला चेतून टाकी ना. वसाडे सांगून ठेवतोय. तुका आणि मोना दोघांका पण एकच सांगता येऊचा असात जेऊ केव्हा पॉलिसी आणि हायता नको तर इकू घेऊ नका.